पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजार परिसराची पणन मंत्री जयकुमार रावल यांनी पाहणी केली. तब्बल 1395 एकर जमिनीवर अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज आंतरराष्ट्रीय दर्जाचं कृषी केंद्र उभारण्याचा शासनाचा मानस आहे. फ्रान्समधील प्रसिद्ध रुंगीस मार्केटच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या या बाजारपेठेत फळे, भाजीपाला, फुले, धान्य, मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि मांस यांसाठी बाजारपेठेसोबतच प्रक्रिया, पॅकिंग, साठवणूक आणि निर्यातीच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. वाढवण बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, JNPT, समृद्धी महामार्ग आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर यांसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांशी जोडणी झाल्यामुळे दापचरी हे भविष्यात इंटिग्रेटेड मल्टीमोडल कृषी लॉजिस्टिक्स हब म्हणून विकसित होणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांसाठी तब्बल 10,000 रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता असून स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य दिलं जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी कोणाचंही विस्थापन केलं जाणार नसल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केलं. अनेक वर्षांपासून पडून असलेल्या सरकारी जमिनीचा नियोजित विकास करून हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या बाजारपेठेमुळे स्थानिक शेतकरी आणि मच्छीमारांना मुंबई किंवा वाशीला जाण्याची गरज कमी होणार असून परिसरातच जागतिक दर्जाची बाजारपेठ उपलब्ध होईल. त्यामुळे वाहतूक खर्च कमी होऊन शेतमालाला चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोडण्यासोबतच पालघरला कृषी व्यापाराचं आंतरराष्ट्रीय केंद्र बनवण्याच्या दिशेनं हे मोठं पाऊल ठरणार आहे.